विश्रांतीनंतरच्या पुढच्या भागात तुमचं पुन्हा स्वागत. मगाशी आपण जिथे थांबलो होतो तो विषय होता जातीच्या उल्लेखाचा. त्या जातीच्या उल्लेखाकडे आपण नंतर वळू, परंतु जो एक संदर्भ मगाशी राहून गेला त्याच्याकडे मला पुन्हा वळायचं आहे. मगाशी आपण येत असताना एअरपोर्टच्या जवळ आपण ट्रॅफिक जॅममध्ये खूप अडकलो आणि तिथून इथे पोहोचेपर्यंतच आपल्याला जवळजवळ अर्धा तास हा लागला. हा सगळा मुंबईमधला जो ट्रॅफिक जॅम मोठ्या प्रमाणावरती आता तयार होतोय त्याला एका अर्थाने उत्तर देण्याचा प्रयत्न तुम्ही तुमच्या उड्डाणपुलांच्या माध्यमातून काढलात. मुंबईतल्या रस्त्यांची सुधारणा, मुंबईतले नवे उड्डाणपूल, त्याचबरोबर जो अर्धवट पडलेला मुंबईमधला वरळीचा जो सीलिंग प्रोजेक्ट आहे तो सीलिंग प्रोजेक्ट, या सगळ्या प्रकल्पांना जी गती मिळायला पाहिजे ती गती अजून मिळालेली दिसत नाही. तुमच्या काळामध्ये तुम्ही ह्याला जी गती दिलीत ते कसं साध्य करून दाखवलं? याचं कारण निर्णय प्रक्रिया फास्ट होती आणि ट्रान्सपरंट होती. आमच्या काळामध्ये कुठल्याही ठेकेदारांनी काम केलं आणि त्याने बिल दिलेल्या 24 तासात पैसे मिळायचे. आता मी तुमच्यासमोर बोलतोय, कुठल्याही ठेकेदाराला बिल मिळण्याकरता पैसे द्यावे लागत नव्हते, त्यामुळे ते खुश होते. दुसरं, आम्ही टेक्नॉलॉजी चांगली आणण्याकरता आम्ही सांगितलं तुमच्यावर मशीन नाही का, आम्ही तुम्हाला 10% ॲडव्हान्स देतो, मशीन आणा. त्याच्यावर इम्पोर्ट ड्युटी होती. ठीक आहे, इम्पोर्ट ड्युटी मी स्वतः 25 कोटी रुपये MSRDCकडनं इम्पोर्ट ड्युटी भरली आणि सगळ्या मशीन्स आणायला लावल्या. मुंबईमध्ये फ्लायओव्हर्स करता ज्या कॉन्ट्रॅक्टरने मशिनरी आणल्या त्याच्यामुळे हिंदुस्थानची कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री अपग्रेड झाली आणि त्याच्यामुळे मेकॅनाइज झालं वर्क. आता ह्या प्रोजेक्टची कॉस्ट 1800 कोटी रुपये होती. ते प्रोजेक्ट फक्त 1000 कोटीत पूल बांधून पूर्ण झाले. काही 3-4 पूल व्हायचे आहेत तरी 600 कोटीचं सेव्हिंग झाला. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेचं टेंडर 3600 कोटीमध्ये होतं रिलायन्सचं. ते रिजेक्ट केलं मी, त्याची बरीच नाराजी झाली होती. ते काम 1650 कोटी रुपयात पूर्ण झालं. 2000 कोटीची बचत झाली आणि आपल्या हिंदुस्थानच्या, आपल्या राज्याच्या इंजिनियर्सनी यात भाग घेतला आणि बांधला रस्ता आंतरराष्ट्रीय दर्जाचा आहे. वरळी सीलिंग प्रोजेक्टची किंमत आम्ही केवळ 420 कोटी रुपयात कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं. आज त्याची किंमत 1350-1400 कोटी डिलेमुळे झाली, थांबवल्यामुळे झाली. कारण कोणी निर्णयच घेत नाही. निर्णय घेतल्यामुळे काम थांबतं, काम थांबल्यामुळे क्लेम्स येतात, क्लेम्स केल्यामुळे व्याज आणि वाढत चाललंय सगळं. खरं म्हणजे सरकारमध्ये निर्णय फटाफट झाले पाहिजे आणि MSRDCमध्ये त्यावेळी RCC ना MD होते, मी होतो, फटाफट निर्णय व्हायचे. एखाद्या वेळी तर काही झालं तर ते जर निर्णय घ्यायचे तर माझ्याकडे फाईल पाठवायचे, तर मी 5च्या मी स्वतः घाईत माझ्याकडे कुठे कार्यक्रमामध्ये ते सही करून द्यायचो, लगेच 5ला 5:30ला वर्क ऑर्डर देऊन द्यायचो. आणि लोकांनाही सांगितलं, आमच्याकडे एक पद्धत त्यावेळी. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, सरकारमध्ये सगळ्यात वाईट कोणती गोष्ट असेल तर चांगलं काम करणाऱ्या माणसाला सन्मान नाही आणि वाईट काम करणाऱ्या माणसाला शिक्षा नाही. तर आम्ही एक नवीन सूत्र लावलं की जो एक दिवस पहिले उड्डाणपूल बांधेल त्याला 1 लाख रुपये बक्षीस आणि ठरलेल्या पिरियडपेक्षा जो जास्त लावेल तर एका दिवसामागे 1.5 लाख रुपये दंड. त्यामुळे वर्क कल्चर बदललं. लोक रात्री काम करायला लागले आणि पाहता लोकांनी पुलं पूर्ण केली, रस्ते पूर्ण केले. लोक करू शकतात. ते एन्व्हायरमेंट आपण आणलं पाहिजे आणि टॉपवर जर इच्छाशक्ती असेल, क्वालिटी कॉन्शियसनेस असेल, काम झालं पाहिजे अशा प्रकारे तीव्र भावना असेल तर ते सहज शक्य होऊ शकतं. हे MSRDCच्या प्रयोगाने सिद्ध केलं. दुसरी महत्वाची गोष्ट, सरकारजवळ पैसे नव्हते. तुम्हाला आश्चर्य वाटेल, सगळे कामं सरकारच्या पैशातून झालेले नाही आहेत. बरं, हे सगळ्या कामाकरता मी कॅपिटल मार्कून पैसे उभे केले. आमची फाईल रिजेक्ट झाली. फायनान्स सेक्रेटरी, चीफ सेक्रेटरी यांना कोण पैसे देणार? मग मुख्यमंत्र्यांकडे गेले, त्यांनी सही केली. मी मनोहर जोशींकडे गेलो, सर तुम्ही मला एक संधी द्या. तर म्हणाले, नितीन तुला कोण पैसे देणार बाहेर? हे तू काय बोलतो, 500 कोटी 1000 कोटी कुठून मिळणार? म्हटलं सर समजा नाही मिळाले तर मी पराभूत होईल, एवढंच ना, नुकसान तर नाही ना सरकारचं? म्हणजे नाही. म्हटलं सर मला संधी द्या. त्यांनी ओव्हररूल केलं आणि मला सांगितलं जा प्रयत्न कर. मी गेलो, प्रयत्न केले, कॅपिटल मार्केटमध्ये फिरलो, लोकांमध्ये फिरलो. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पहिले 400 कोटीचे बॉन्ड्स विकायला काढले तर मला इश्यू ओव्हर सबस्क्राईब झाला, 1160 कोटी रुपये मिळाले. दुसऱ्या 450 कोटी करता 1050 कोटी मिळाले. तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी 4000 कोटी रुपये कॅपिटल मार्केट उभे केले आणि आज हे सगळे पैसे त्या टोलवर आणि याच्यावर सगळे फिटले जवळपास. त्यामुळे हे सरकारच्या पैसे उलट बजेटचे वाचवले आणि हा सगळा पैसा मी 16,000 गावांना पक्के रस्ते करण्याकरता, गडचिरोली, सिरोंचा, एटापल्ली, अहेरी, मेळघाट किंवा या सगळ्या भागामध्ये जे आदिवासी भागात तिथे मी रस्ते पूल बांधायला खर्च केले. 16,000 गावांना पक्के रस्ते केले. इन्स्पायरेशन बिहाइंड प्रायव्हेट पब्लिक इन्व्हेस्टमेंट हे माझं जे होतं याच्या मागे गिव्हिंग मोर प्रायोरिटी टू द रुरल अँड ॲग्रिकल्चर सेक्टर.
म्हणजे ग्रामीण महाराष्ट्राला जास्त प्राधान्य दिलं पाहिजे बजेटचं, तिकडे मी डायव्हर्ट केलं आणि मोठ्या मोठ्या शहरातले पूल सगळे प्रायव्हेटायझेशन केले. आणि त्यावेळी मला आमचे मित्र आर पाटील आणि जयंत पाटील विचारले, तुम्ही हे बीओटीवर दिलं, तुम्ही ते बीओटीवर दिलं. तर त्यांनी मला प्रश्न विचारला आर पाटलांनी, सरकार केव्हा बीओटीवर चालवायला द्याल? आता मला असं वाटतं की ते प्रत्येक वेळा जयंत पाटील आणि आता सगळं बीओटीवर याचं कारण त्यात चूक काहीच नाही आहे. असं आहे की इफ यू वॉन्ट गुड सर्व्हिसेस यू हॅव टू पे फॉर इट. आणि तुम्हाला सांगतो रस्त्यांनी प्रॉस्पेरिटी येते. म्हणजे माझ्याकडे एक वाक्य मी लिहून ठेवलं होतं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन केनेडी यांचं, आणि ते वाक्य असं होतं की अमेरिकन रोड्स आर नॉट गुड बिकॉज अमेरिका इज रिच, बट अमेरिका इज रिच बिकॉज अमेरिकन रोड्स आर गुड. आणि रस्ते चांगले झाले तर खेड्यातलं दूध शहरात येईल, शेतमाल सगळा शेतीचा माल शहरात येईल, भाजीपाला येईल, जनावरं येतील आणि संपन्नता येईल. मुलं शाळेत जाऊ शकेल. आज 4-4 महिने मुलं शाळेत जाऊ शकत नाही. अटल बिहारी वाजपेयी प्रधानमंत्री असताना त्यांनी मला बोलावलं आणि मी त्यावेळी ती प्रधानमंत्री ग्राम सडक योजना 60,000 कोटी रुपयाची मी तयार केली. आणि ज्यावेळी मी त्यावेळी माझ्या ज्या IAS ऑफिसर होत्या केंद्र सरकारच्या महिला बाल कल्याण, त्यांनी मला रिपोर्ट सांगितला होता की रोज एक एअरबस डॅश होईल एवढ्या बायका मृत्युमुखी पडतात, कारण डिलिव्हरीच्या वेळी त्यांना दवाखान्यात न्यायला रस्ते नाही. आणि आज त्याच्यापैकी जवळपास 35,000 कोटी रुपये खर्च होऊन गावातले रस्ते झाले. खरं म्हणजे स्वातंत्र्यानंतर पहिल्या 10 वर्षातच व्हायला पाहिजे होतं, याला उशीर झाला. आणि म्हणून खेड्यातल्या माणसाला चांगले रस्ते नाही, प्यायला शुद्ध स्वच्छ पाणी नाही, त्याच्या मालाला किंमत नाही, त्याला रोजगार नाही, चांगल्या शाळा नाहीत, मनोरंजन साधनं नाही. आणि म्हणून सगळे मुंबईच्या आणि पुण्याच्या झोपडपट्ट्यामध्ये ग्रामीण भागात लोक आले. जर ही दरी इंडिया आणि भारतातली दरी जर त्यावेळी आपण निर्माण होऊ दिली नसती तर आज मुंबईसारख्या बकाल शहरामध्ये प्रश्न निर्माण झाले नसते. आपल्या ग्रामीण भागाकडे आपण दुर्लक्ष केलं, त्याचा परिणाम आहे. ग्रामीण भागाचा उल्लेख तुम्ही केला, आणखीन गडचिरोलीसारख्या एका सुदूर भागातल्या क्षेत्राचाही उल्लेख केला. नक्षलवादाची जी समस्या त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणावर निर्माण झाली, तर ती टॅकल करण्याकरता काय केलं पाहिजे असं वाटतं? मी तर त्या भागात बऱ्याच वेळा गेलो. एकदा तर आता मध्ये मी गेलो त्यावेळी मला पोलिसने सांगितलं की मी येऊ नका म्हणून मी हेलिकॉप्टरने गेलो तिकडे सिरोंचाला, अनेक भागात गेलो. तिथे अशी स्थिती आहे की मीठ नाही खात, लाल मुंग्या बारीक करून मिठाच्या ऐवजी ते वापरणारी स्थिती आहे. मुलांना शाळा नाही, खायला अन्न नाही, बेरोजगारी आहे. आणि या नक्षलाईट मुवमेंट येऊन ते जे पैसा गोळा करतात त्यातून ते त्या लोकांना रोजगार देतात, बंदुकाचं शिक्षण शिकवतात. खरं म्हणजे आपलं सामाजिक आर्थिक विकास त्या ठिकाणी जर झाला, शैक्षणिक विकास झाला, त्यांना चांगल्या शाळा मिळाल्या, चांगले रस्ते मिळाले, प्यायला पाणी मिळालं. त्या आज बघा गडचिरोली जिल्हा हा महाराष्ट्रातला सगळ्यात श्रीमंत जिल्हा आहे. त्या जिल्ह्यामध्ये लोखंड आहे, सोनं आहे, हिरे माणकं आहे, मॅग्नीज, सगळी खनिज संपत्ती आहे, थिक फॉरेस्ट आहे. मी असं हेलिकॉप्टर फिरून वरतो, इतकं सुंदर फॉरेस्ट आहे की काय सांगू. चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यात वाईल्ड लाईफ आहे, पण ते त्यांच्यावर ते शाप आहे की त्याच्यामुळे काही कामच करता येत नाही. आणि महाराष्ट्रातला सगळ्यात रिसोर्सेसमध्ये असणारा श्रीमंत जिल्हा हा सगळ्यात गरीब आहे. लोकांना खायला अन्न नाही. याचं कारण बघा, आपल्या राज्यातल्या किंवा देशातल्या शेतकरी असो, शेतमजूर असो, आदिवासी असो, त्याच्या गरिबीचा, बेकारीचा, भूकमारीचा संबंध हा त्याची जात, पंथ, धर्म आणि भाषेशी नाही आहे, हा सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणाशी आहे. मला वाटतं त्या चुकीच्या आर्थिक धोरणामुळेच शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांचा जो प्रश्न विदर्भामध्ये उपस्थित झालेला आहे निश्चितपणे तोच आहे. तुम्हाला एक सांगतो, आज या ठिकाणी कसं होईल शक्य बघा. मर्सिडीज गाडी विकत घ्यायची असेल तर 7.5% व्याजाचा दर, आणि ट्रॅक्टर विकत घ्यायचं असेल तर 13% व्याजाचा दर. 5% दराने नाबार्डकडून कर्ज निघतं. हे बसल्या बसल्या राज्य सहकारी बँक 3% कमिशन खातं, जिल्हा बँक 3% खातं, सोसायटी 3% खातं, 13% आणि 14% पीक कर्ज मिळतं. आणि तुम्ही जर शहरात एखादा केलं तुम्हाला 8% 8.5% मिळतं. हा कुठला न्याय आहे? आणि दुसरं इथे बघा, इथे श्रीमंत उद्योगपती व्यापाऱ्यांचं कर्ज प्रिन्सिपल अमाऊंटच्या 22% 20% OTS होतं, वन टाइम सेटलमेंट होतं. आणि तिथे 10,000च्या कर्जावर 2-2 लाख रुपये वसूल होतात. हा तर शायलाकचे बाप आहेत सगळे. आणि हे कसं चालतं? मग का नाही लोक नक्षलाईट बनणार? का नाही या व्यवस्थेच्या विरुद्ध ते क्रांतीचा हातात मशाल घेऊन का नाही उभं राहणार? तर त्यांचा दोष काय? व्यवस्थेविरुद्धचा किंवा व्यवस्थेविषयीचा हा तुमचा जो असंतोष आहे, त्या असंतोषाकडे आपण वळू, पण तत्पूर्वी पुन्हा एक छोटीशी